लाडकी बहिणींना मार्च हप्ता वाटपाबद्दल एक मोठी बातमी आली आहे। 9वा हप्ता कधी वाटप होणार याची बऱ्याच ताईंना उत्सुकता लागली होती, आतुरता लागली होती। वाटप नेमकं कधी होणार आहे? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्हाला भेटलाय, 8वा हप्ता आम्हाला भेटलाय, बऱ्याच ताईंना भेटला नाहीये, पण ज्या ताईंना भेटला होता त्यांना वाटत होतं की हा 9वा हप्ता कधी भेटणार आहे, मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, याच्याबद्दल आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला आज भेटणार आहेत, कोणत्या ताईला उद्या भेटणार आहेत आणि कोणत्या ताईला परवा भेटणार आहेत। 12 मार्च पर्यंत वितरण असणार आहे, तर जोरामध्ये या ठिकाणी वितरण सुरू होणार आहे। त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या ताईंनो, आज कोणत्या कोणत्या ताईला हप्ता मिळालाय एकदा मला कमेंट बॉक्समध्ये त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि हप्ता आज किती रुपये तुम्हाला भेटलाय एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। आणि आतापर्यंत आज जरी तुम्हाला पैसे भेटले नसतील कोणत्या ताईला, तर तुम्हाला या 2-3 दिवसामध्ये किती रुपये भेटलेत ते पण मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण की या ठिकाणी मोठी बातमी समोर आली आहे। मार्च महिन्याबद्दलची हप्त्याची एक मोठी बातमी समोर आली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, आज आहे बजेट सादर होण्याचा दिवस। आज काय आहे? बजेट सादर होण्याचा दिवस आहे, 10 मार्च आहे। 10 मार्चच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बजेट सादर होणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्याला समजणार आहे महिलांना पैसे किती वाटप होणार आहेत, लाडक्या बहिणींना किती वाटप होणार आहे, वेगवेगळ्या योजनांना किती पैसे वाटप होणार आहेत, याचं सगळ्यांची मंजुरी आज या ठिकाणी भेटणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहेत का 1500 रुपये पूर्ण वर्षभर भेटणार आहेत, त्या पण गोष्टी आज या बजेटमध्ये सादर होणार आहेत। आजचा दिवस एकदम मोठा असणार आहे, एकदम छान दिवस असणार आहे आणि या दिवसामध्ये बघा, या 3 दिवसामध्ये तुम्हाला पुढच्या सगळ्या या टप्प्यांचे पैसे भेटणार आहेत। म्हणजे तुम्हाला आतापर्यंत जर कुणा ताईला पैसे भेटले नसतील त्यांना पण पैसे भेटतील। काल फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पडलाय, परवा हे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पडलाय, नंतर 7 मार्चला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पडलाय। ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता आला नाहीये त्यांना पण या ठिकाणी या 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये गुड न्यूज भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, कुणाला पुढचा मार्च हप्ता हवाय एकदा पट एकदा कमेंट बॉक्स सांगा आणि पट तुमच्या अकाउंटला पैसे पण येणार आहेत। काळजी करू नका, आज मोठा दिवस आहे, एकदम जोरामध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये जोरामध्ये तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार, 100% गॅरंटी के साथ सांगतो। आता राहिली गोष्ट, ज्या ताईंनी फॉर्म भरले होते अगोदर, ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले होते, सप्टेंबर मध्ये फॉर्म भरले होते, त्यांना अप्रूव्हल आलं होतं पण डीबीटी आली नव्हती, डीबीटी काहीच झालं नव्हतं, त्या ताईंसाठी पण सांगतो सगळ्या गोष्टी। बघा लाडक्या ताईंनो, एक सगळ्यांना छोटा प्रश्न विचारतोय, आनंद झालाय का? आणि काळजी करू नका, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, काळजी करू नका, 100% तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। आणि ज्या ताईंना फेब्रुवारीचा पण हप्ता भेटला नाही आणि मार्चचा पण भेटला नाही, फक्त 7 हप्ते भेटलेत, अशा कोणी ताई आहेत का ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपये भेटले नाहीत? तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये भेटणार आहेत। 3000 आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटणार म्हणजे भेटणार, 100% भेटणार आहे। 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। ज्या ताईंना फेब्रुवारीचा हप्ता भेटला नाही, मार्चचा हप्ता भेटला नाही, त्यांना डायरेक्ट 3000 रुपये भेटतील आणि ज्या ताईंना फेब्रुवारी हप्ता भेटला होता त्यांना 1500 रुपये तुम्हाला जमा होणार आहेत। आता बघा लक्षात घ्या, काही त्यांचा असा पण प्रॉब्लेम होता की सर आम्हाला या ठिकाणी आम्ही फॉर्म भरला होता मागच। बघा बरेच प्रश्न असे पण मला आले आहेत कमेंट बॉक्स मध्ये की सर आम्ही या ठिकाणी फॉर्म भरला होता, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला होता आम्ही, पण त्यावेळेस आम्हाला अप्रूव्हलचा मेसेज पण आला होता, पण पैसे काही येत नव्हते सर, पैसे यायला सुरुवात झाली नव्हती। डिसेंबर मध्ये पण पैसे आले नाही, जानेवारी मध्ये पण पैसे आले नाही, फेब्रुवारी मध्ये पण पैसे आले नाही, तर आम्हाला आता मार्च महिन्यामध्ये पैसे येतील का? तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, बऱ्याच ताईंना पैसे यायला सुरुवात झाली, 11 लाख ताई वाढलेले आहेत, तुम्हाला पण या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत। पण या लक्षात घ्या, पैसे मिळण्यासाठी, हप्ता मिळवण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण असायला पाहिजेत। लक्षात घ्या, बऱ्याच ताई म्हणतील की सर यांना पैसे भेटत नव्हते, आता यांना पैसे आले, मग मलाच कसं काय पैसे येईल नाहीत? तर लक्षात घ्या, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या, सगळ्यांनी ह्या गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। ज्या ताईंना पैसे आले नाहीत त्यांनी ह्या गोष्टी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलोय, डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे।
बघा बऱ्याच ताई म्हणत असतील सर आम्हाला मागच्या महिन्यामध्ये पैसे आलते, त्याच्या अगोदर पैसे आलते, सर आम्हाला ऑक्टोबर मध्ये पैसे आलते, आता पैसे येतीलच राहतील. असं नाही लाडक्या ताईंनो, डीबीटी ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. डीबीटी म्हणजे काय? ई केवायसी म्हणू शकता तुम्ही, बँकेची केवायसी म्हणजे आधार कार्ड आणि बँक हे सीडिंग असायला पाहिजे. दोन्ही जर गोष्टी जर ऍक्टिव्ह असतील, दोन्ही गोष्टी लिंक असतील, दोन्ही गोष्टी जोडलेल्या असतील तर आणि तरच तुमच्या नावावर आणि तुमच्या महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे नाव आहे आधार कार्डवर तेच नाव बँकेमध्ये पाहिजे आणि तेच नाव तुम्हाला या ठिकाणी ह्या डीबीटी मध्ये असायला पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी एकत्र झाल्या तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. तर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बरेच ताई म्हणत असतील हे सर डीबीटी म्हणजे काय? डीबीटी सोप्या भाषेत सांगतो, एकदम तुम्हाला ग्रामीण भागामधल्या भाषेत सांगतो. लाभार्थ्यांना सरकारकडून जो पैसा भेटत असतो, लाभार्थी पण कोणती शासकीय योजना असू द्या, त्या लाभार्थ्यांना जो पैसा भेटत असतो सरकारकडून त्याला त्या अकाउंटला म्हणायचं डीबीटी अकाउंट. सोपं. डीबीटी म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर. म्हणजे डायरेक्ट काय होत असतं, बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी, त्याला ट्रान्सफर करायचे पैसे, त्याला म्हणायचं डीबीटी. तर हे डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. आणि डीबीटी ऍक्टिव्ह कसं होतं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड असते, आधार कार्ड त्या आधार कार्डच्या लिंकवर जायचंय आणि तिथं चेक करायचं ऍक्टिव्ह आहे का नाही. ते पण तुम्हाला मी वाटलं तर दाखवतो. पण लक्षात घ्या हे बँकेमध्ये जाऊन पण तुम्ही करू शकता. बँकेमध्ये ज्यावेळेस तुमचं जर अकाउंट जुनं अकाउंट काढलेलं असेल आणि तुम्ही जर आधार कार्ड त्या ठिकाणी जोडलेलं नसेल तर डबल जाऊन तुम्ही डीबीटी पण करू शकता. त्याच्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या. कधी कधी काय होते, बऱ्याच ताईंचं असं पण झालंय फॉर्म अप्रूव्ड होते आणि नंतर रिजेक्ट मध्ये गेले, नंतर पेंडिंग मध्ये पडले. बघा काही ताईंचं कसं झालेलं आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा काही झालेलं त्यांना पैसे भेटले, 1-2 हप्ते 3 हप्ते भेटले, पण 3 हप्ते भेटल्यानंतर त्यांचे काही डॉक्युमेंट मिसिंग झाले. त्यांची प्रोसेस म्हणजे स्क्रुटिनीमध्ये तपासणीमध्ये त्यांना त्यांचे डॉक्युमेंट सापडले की हे डॉक्युमेंट मिसिंग आहेत, हे डॉक्युमेंट चुकीचे लावलेत किंवा हे डॉक्युमेंट बरोबर नाहीत. अशा गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस ते फॉर्म रिजेक्ट मध्ये जातात किंवा ते पेंडिंग मध्ये पडतात. कारण तुम्हाला त्या गोष्टी सुधारून परत फॉर्म भरावा लागतो. तर अशा कोणीतरी आहेत का ज्यांचे फॉर्म पेंडिंग मध्ये पडलेत, काय रिजेक्ट मध्ये झालेत, रिव्ह्यू मध्ये पडलेत? अशा कोणीतरी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असायलाच पाहिजे. फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड असेल तर पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे सदा पैसे भेटत राहतील, नेहमी कंटिन्यू पैसे भेटत राहतील. त्याच्यानंतर बघा एक महत्त्वाची गोष्ट, इतर योजनेच्या समोर नो असायला पाहिजे. म्हणजे तुमची संजय गांधी योजना असेल त्याच्या पुढे जर नो असेल तर तुम्हाला पैसे 100% भेटतील. पण जर संजय गांधी योजनेच्या पुढे यस आलं तुम्हाला तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. कारण संजय गांधी योजनेचे तुम्हाला पैसे भेटतात म्हणून लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत. आता बऱ्याच ताईंचा असा प्रश्न येत असेल की सर आम्ही इतर योजनेमध्ये पीएम किसान योजनेचा फॉर्म भरला होता, पीएम किसान योजनेचे पण आम्हाला पैसे भेटतात. सर आम्हाला पीएम किसान योजनेचे बघा या ठिकाणी वर्षाला जर बघितलं आम्ही तर 12,000 रुपये आम्हाला या ठिकाणी भेटत असतात. 12,000 रुपये आम्हाला वर्षाला भेटतात. आणि लाडक्या बहिणीचे जर बघितले तर सर 18,000 रुपये भेटतात. मग आम्हाला जर हे बाकीचे वरचे 6,000 रुपये कसे भेटतील, 6,000 रुपये आम्हाला कसे भेटतील? तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्यांनी पीएम किसान योजना असेल किंवा कृषी संदर्भात तुमची नमो शेतकरी योजना असेल, सन्मान निधी असेल, तो जर भेटत असेल त्यांनी पण काळजी करू नका, त्यांना पण 500 रुपये भेटायला सुरुवात झाली आहे. म्हणजे 500 रुपये बघा प्रत्येक महिन्याला तुम्हाला 500 रुपये भेटणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणीला जसे 1,500 रुपये भेटतात तसे तुम्हाला याचे लाडक्या बहिणीचे 500 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण काळजी करू नका. जर 500 रुपये जर पकडलं तर सेमच गणित होणार आहे तुम्हाला. लाडक्या बहिणीचे जसे 18,000 वर्षाला भेटतात त्या स्वरूपात हे जे 12,000 आणि हे जे 500 जर पकडले तर हे 6,000, हे 6,000 वर्षाचे पकडले, 12,000 आणि 6,000 प्लस तुमचे 18,000 म्हणजे वर्षाचे 18,000 तुमचे होणार आहेत. म्हणजे जरी तुम्ही पीएम किसान योजना जरी घेत असताल तरी तुम्हाला 18,000 भेटणार आहेत आणि लाडकी बहीण योजना घेत असताल तरी 18,000 भेटणार आहेत. म्हणजे दोन्ही मिळून एकच होणार आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे जरी तुम्ही असा विचार करत असाल की सर मी पीएम किसान योजनेचा लाभ घेते मग मला पैसे भेटतात का नाही, 100% बऱ्याच ताईंना पैसे भेटलेले पण आहेत. आणि अशा कोणी ताई असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर मी पीएम किसान योजनेचा फॉर्म भरला होता, तिकडले मला पैसे भेटतात पण लाडक्या बहिणीचे 500 नाहीत भेटले. अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे, त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देणार आहे. कारण शक्यतो सगळ्यांना ताईंना पैसे भेटलेले आहेत, 500 रुपये भेटलेले आहेत. म्हणजे 500 प्रत्येक महिन्याचे 500 रुपये. तर असे जर 2 महिन्याचे बघितले तर 1,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील. त्या ताईंना काल परवा 500 भेटले असतील, त्यांना उद्या
उद्या परवा किंवा आज मध्ये 500 रुपये अजून भेटतील, म्हणजे असे तुम्हाला 1000 रुपये तुमचे तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना असून द्या, इतर कोणती तुमची दुसरी जर अशी संजय गांधी निराधार योजना, त्यांना पण 1500 रुपये भेटतात, मग त्यांना पण वर्षाला 18,000 रुपये होणार. म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला 18,000 रुपयाचं वर्षाचं टार्गेट दिलेलं आहे, तेवढं ते तुम्हाला भेटत राहणार आहे, काळजी करू नका. लाडक्या ताईंनो बघा, खूप छान स्वरूपाची माहिती दिलेली आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत, आणि जर माहिती जर आवडत असतील तर लाईक करायचं आहे व्हिडिओला, आणि जास्तीत जास्त लाडक्या ताईंनो कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे. लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.